नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनमार्फत नुकतीच राष्ट्रीय स्तरावर एड्स या विषयावर लघुपट स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धेत कोल्हापुरातील NKP विहान सामाजिक संस्था आणि नील अश्व स्टुडिओ यांनी निर्माण केलेल्या विषाणू या लघुपटानं द्वितीय क्रमांक पटकावला. HIV सह जगणाऱ्या व्यक्ती या समाजातीलच एक घटक आहेत, हा मुख्य संदेश या लघुपटातून देण्यात आलाय. लघुपटाचं दिग्दर्शन स्वप्नील बळवंत पाटील यांनी केलंय, तर विक्रम रेपे यांची संकल्पना आहे. या लघुपटात मुख्य कलाकार म्हणून उर्वी पाटील, प्रणोती कुमठेकर, तर सहकलाकार म्हणून साक्षी नलवडे, विक्रम रेपे यांच्या भूमिका आहेत. HIV सह जगणाऱ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा यासाठी या लघुपटाची निर्मिती केल्याचं संकल्पक विक्रम रेपे यांनी सांगितलं. युवा वर्गसुद्धा या आजाराविषयी त्यांची जाणीव जागृती असली पाहिजे, या दृष्टिकोनातून विषाणू या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. खरं तर एका दिवसामध्ये याचं चित्रीकरण जे आहे ते कोल्हापुरातील विद्यामंदिर धोंडेवाडी या ठिकाणी करण्यात आलं आणि यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे सगळे कलाकार जे आहेत ते नवोदित होते. एकंदरीत जर आपण बघितलं तर विषाणू म्हणजेच HIV इन्फेक्शन हा आजार जो आहे तो कशामुळे होतो, याचबरोबर समाजामध्ये ह्या व्यक्तींसोबत जो भेदभाव आणि कलंक होतो, विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुद्धा भेदभाव आणि कलंक होत असतो, तो टाळण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी जाणीव आणि जागृतीसाठी या लघुपटाची निर्मिती जी आहे ती करण्यात आली. या लघुपटासाठी लेखन स्वप्नील पाटील, छायांकन अमित घुटे, संकलन गणेश खोचीकर आणि स्वप्नील पाटील, संगीत सलील फरास, सहाय्यक दिग्दर्शक समीर भोरे, तर प्रसिद्धीचं काम मणिपद्म हर्षवर्धन यांनी पाहिलंय. करवीर तालुक्यातील धोंडेवाडी विद्यामंदिर या परिसरात याचं चित्रीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये प्रणोती कुमठेकर या व्यावसायिक कलाकार सोडला तर सर्व नवोदित कलाकार होते. एकाच दिवसात सर्व चित्रीकरण आणि पुढील प्रक्रिया ही तारेवरची कसरत या सगळ्या टीमला करावी लागली. यातील प्रमुख भूमिका साकारलेली उर्वी पाटील हिने या लघुपटाबद्दलच्या भूमिकेबद्दल सांगितलं. आज तुमच्यासोबत बोलताना मला खूप आनंद होत आहे. शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. ही संधी मला इथेपर्यंत घेऊन जाईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. मला ॲक्टिंगचा काहीही अनुभव नसताना देखील मम्मा, बाबा, विकी दादा आणि स्वप्नील सर यांचे पाठबळ मिळाले. त्या सर्वांचे मनापासून आभार. नॅशनल लेवलला दुसरा रँक आलेली आमची विषाणू शॉर्ट फिल्म तुम्ही नक्की पहा. थँक्यू. या लघुपटात समुपदेशनाचं काम करणाऱ्या सुनीता पाटील या वास्तवात सुद्धा NKP विहान या सामाजिक संस्थेत तेच काम करतात. आमच्याकडं अशा बऱ्याचशा केसेस येतात. आत्ता आम्ही लहान मुलांचं जे काही शॉर्ट फिल्ममध्ये घेतलं तसंच काही म्हणजे वयोवृद्ध महिलांच्यावर पण अशा पद्धतीचं म्हणजे भेदभाव आणि कलंक केला जातो. त्यांची मुलं त्यांना वेगळी ठेवली गेलेली आहेत, तर त्यांना खायला प्यायलासुद्धा म्हणजे त्या वयामध्ये जर मुलांनी नाही बघितलं आणि त्यांच्याबरोबर हा आजार असेल तर त्यांचं जेवण किती कठीण होत असेल हे म्हणजे सगळ्यांनाच जेव्हा अनुभवायला येईल तेव्हाच ते कळू शकतं. तर या शॉर्ट फिल्ममध्ये आम्ही जे काही मांडण्याचा प्रयत्न केला त्याचा नक्कीच लोकांच्यापर्यंत ते माहिती चांगल्या प्रकारे पोचेल आणि त्याचा चांगला फायदा होईल असं आम्हाला वाटतं. या लघुपटाच्या टीमनं विषाणू लघुपटाच्या माध्यमातून समाजातील वास्तव समोर आणत समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलंय.